आम्ही इंडिया बनून एकत्र आलेलो आहोत. पण काल तुम्ही अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. काँग्रेस आणि केजरीवाल अजूनही थांबा रे, ऐका आपण एक अरे ऐका रे, एक मिनिट. बघा कोणीतरी एकाने पहिलं तुमच्यामध्ये एक कोणतरी करा. तुमचे जे सारथी आहेत केजरीवालांची तुम्ही काल भेट घेतली, केजरीवाल नाराज असल्याचं समजत नाही, अजिबात नाही. केजरीवाल आहेत. केजरीवाल अजिबात नाराज नाही आहेत. केजरीवाल आणि माझी बैठक झाली, चांगलं हस्तखेळतं वातावरण होतं. साहजिकच आहे आजच्या बैठकीच्या निमित्ताने सुद्धा आमच्या काही सूचना एकमेकाशी आम्ही बोललो आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी झाल्या. सामनामध्ये अग्रलेख आहे महाराष्ट्रातली, म्हणजे एकंदरीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जुळवून घेत नाही. आज सामनामध्ये देखील अग्रलेख आहे. काँग्रेस असं नाहीये, समजून घेईल. जे लिहिले ते मला सोबत बसलेले आहेत, तुम्ही सांगा नीट. नाही, एक मिनिट पहिले होऊ दे, कारण हा प्रश्न कोणाचाही गैरसमज होता कामा नये. सामन्याच्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की आता ज्याला आपण म्हणतो ना घोडा मैदान जवळ आलेलं आहे, रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे, पण एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी अगदी थेट पंतप्रधान पदाचा चेहरा जरी नसला तरी साधारणतः एक कोऑर्डिनेटर ज्याला म्हणतो, म्हणजे त्याचं नाव जाहीर केल्यानंतर तोच पंतप्रधान होईल असं नाहीये. या गोष्टी जसं जॉर्ज साहेब निमंत्रक होतेच ना, त्याच्यानंतरही मला वाटतं अलीकडे पलीकडे तेव्हाही कोण असतील, शरद यादव होते, तर ते कोणतरी एक निमंत्रक लागेल. त्याच्यानंतर मग पुढे जायला पाहिजे. एक नाहीतर काय होतं, सगळेजण आपापल्या राज्यात बिझी असतात. हे मी मागेही बोललो होतो, सगळेजण आपापल्या राज्यामध्ये हे व्यस्त असतात. त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रित आणणं याच्यासाठी एक व्यक्ती लागेल. तुम्हाला अशी भूमिका मिळाली तर तुम्ही घ्याल का सर? तुम्हाला अशी जर भूमिका मिळाली, असं आहे बघा, उगाच काहीतरी तारे तोडण्यात काही अर्थ नाही. सगळ्यांशी बोलू, त्याच्यात जे काय असेल. मी तुम्हाला काय सांगितलं की सगळेजण एकत्र येण्याचं कारणच हे की देशातली लोकशाही जगली पाहिजे. नाही, पण उद्धवजी सगळ्या नेत्यांनी तुमच्या